नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा आपला जो दुसरा चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न। कुठला? राष्ट्रीय उत्पन्न, त्याला आपण काय म्हणतो? नॅशनल इन्कम। हा चॅप्टर आपण इथे सुरुवात करतोय। तुम्हाला माहिती असेल, उत्पन्न ही व्यक्ती सापेक्ष बदलत जाणारी संकल्पना आहे। ठीक आहे, म्हणजे ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीनुसार उत्पन्नाची संकल्पना ही बदलत जाते। जसं ए हा एक व्यक्ती आहे, त्याचं आर्थिक उत्पन्न जर तुम्हाला माहिती असेल तर त्यावरून तुम्ही त्याची आर्थिक परिस्थिती हे गेस करू शकता, माहिती करू शकता। ठीक आहे, त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राचं सुद्धा असते। जर तुम्हाला एखाद्या राष्ट्राचं जर उदाहरण बघायचं झालं तर जसं उदाहरणार्थ भारताचं जर राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला माहिती असेल तर त्या देशातील सोयीसुविधा, व्यक्तिविकास कसा झालेला आहे, पर्यायाने अर्थव्यवस्थेचा विकास हा राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पुऱ्या जगामध्ये काही राष्ट्र जे अविकसित आहेत, काही राष्ट्र विकसनशील आहेत आणि काही राष्ट्र जे आहेत ती आहेत विकसित। अविकसित राष्ट्र जे आहेत ते विकसनशील होण्याचा प्रयत्न करत असतात, विकसनशील राष्ट्र जे आहेत ते विकसित होण्याचा प्रयत्न करत असतात। जसं भारत हा आपला विकसनशील आहे आणि आपलं स्वप्न काय आहे तर विकसित होण्याचं आपलं स्वप्न आहे। तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नावर म्हणजे नॅशनल इन्कमवर अवलंबून असतात। तर आता आपण बघूया राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न जर आपण विचार करतोय तर आपल्याला एखाद्या विशिष्ट काळाचं ते उत्पन्न बघावं लागेल। आपण इथे राष्ट्राचं बघतोय, जसं भारताच्या संदर्भात बघायचं झालं तर भारताचं वित्तीय वर्ष कुठलं तर एप्रिल ते मार्चच्या दरम्यानचं जे वित्तीय वर्ष आपण भारतामध्ये पकडतो। तर या विशिष्ट वित्तीय वर्षामध्ये ज्या सेवा आणि वस्तू, अंतिम सेवा आणि वस्तू ज्या निर्माण होतात, येथे अंतिम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। अंतिम सेवा आणि अंतिम वस्तू। अंतिम म्हणजे काय की अशा वस्तू किंवा अशा सेवा की ज्याच्यावर परत कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही। म्हणजे जसं पेन आहे, पेनावर आता प्रक्रिया करण्याची गरज नाही, कारण आता आपण तो वापरू शकतो, म्हणजे असं डायरेक्ट त्याचा उपभोग घेऊ शकतो। अशा वस्तू आणि अशा सेवा। आणि या अंतिम सेवा आणि वस्तूंचं जे समग्र मूल्य आहे या ठराविक काळामध्ये त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न। व्याख्या खूप सोपी आहे नॅशनल इन्कमची। वित्तीय वर्षामध्ये एखाद्या ठराविक काळामध्ये संपूर्ण सेवेचं आणि संपूर्ण वस्तूचं जे समग्र मूल्य आहे त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न। आता तुम्ही इथे बघू शकता, ही जी अंतिम सेवा किंवा अंतिम वस्तू आहे त्याला आपण काय म्हणतो? उत्पादित वस्तू। आणि या उत्पादित वस्तू याचं पण दोन भागात आपण विभागणी इथं करू, म्हणजे उपभोग्य वस्तू, अशी वस्तू ज्याचा उपभोग घेतला जातो। जसं आपण उदाहरणार्थ पेन बघितलं, ती कोणचे? उपभोग घेण्याजोगी वस्तू, उत्पादित वस्तू आहे। ही उत्पादित वस्तू किंवा हे जे उत्पादित एखादं सेवा आहे, उत्पादित वस्तू आहे, त्याला तयार करण्यासाठी भांडवली सेवा किंवा भांडवली वस्तूची गरज असते। कशाची गरज असते तर भांडवली वस्तू आणि भांडवली सेवा। आणि त्यालाच, याच भांडवली वस्तू आणि सेवालाच आपण सामान्य भाषेत गुंतवणूक असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे हा पेन तयार करण्यासाठी कुठल्या तरी कंपनीची गरज लागेल, जागेची गरज लागेल, मजुरांची गरज लागेल, त्याला आपण काय म्हणतो? गुंतवणूक। आणि त्याला अर्थव्यवस्थेत काय म्हटलं जातं तर भांडवली वस्तू आणि सेवा, भांडवलाची गरज असते। ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं इथं गुंतवणूक हीच असते, कारण या गुंतवणुकीमुळे आपल्याला वाढीव संख्येने नवनव्या उपभोग्य वस्तू ज्या आहेत किंवा उपभोग्य सेवा ज्या आहेत त्या मिळू शकतात।